हॅलो फ्रेंड्स, रितूस किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण अगदी चमचमीत व चविष्ट अशी वांग्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी इथे मी पावशर वांगे घेतलेले आहेत। इथे पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण थोडं मीठही टाकून घेणार आहोत। त्यानंतर ही वांगी व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे। वांग्याचं देठ काढून घेणार आहोत आणि वांग्याची जी काठी आहे तीही काढून घ्यायची आहे आणि वांगी मधोमध अशी कट करून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वांगे कट करायचे आहेत। ही वांगी कट केल्यानंतर लगेचच आपण मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत। वांगी कट झाल्यानंतर आतमध्ये चेक करायची आहे। सगळी वांगी आपण ह्याचप्रमाणे कट करून घेणार आहोत आणि मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत। ही वांगी कट करून तशीच ठेवली तर काळी पडतात, त्यामुळे ही वांगी आपण मिठाच्या पाण्यात टाकणार आहोत, म्हणजे जेणेकरून ही वांगी काळी होणार नाहीत। हे बघू शकतात, इथे आपले सगळे वांगे कट करून झालेले आहेत। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी इथे 1 इंच आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 3 चमचे खोबरं घेतलेलं आहे। खोबरं भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर 2 ते 3 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत, तेही व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत। हे सगळं आता आपण दळून घेणार आहोत। वांग्यांमधनं आता पाणी काढून टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता, तिथे आपण मिठाच्या पाण्यात ठेवले होते वांगे, त्यामुळे काळे पडलेले नाहीयेत। यामध्ये आता आपण मीठ भरून घेणार आहोत। अगदी चिमूटभरच मीठ असं भरायचं आहे प्रत्येक वांग्यामध्ये। सगळ्या वांग्यात मीठ भरून झालं की कढईमध्ये आपण तेल घेणार आहोत आणि तेल थोडं गरम झालं की ही सगळी जी वांगी आहेत ते तेलात टाकून परतवून घेणार आहोत। आपल्याला 50% शिजतील एवढेच वांगे परतवून घ्यायचे आहेत। तेलात हिंग टाकणार आहोत। त्यानंतर एक एक करून सगळी वांगी यावर ठेवून घ्यायची आहे। यावर झाकण ठेवून आपण दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे हे वांगे तळून घेणार आहोत। जोपर्यंत आपली मसाला वांगी तयार होत आहे तोपर्यंत ज्यांनी कोणी अजून रितूस किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळतील। तुम्ही बघू शकतात, इथे आपली वांगी बऱ्यापैकी परतल्या गेलेली आहेत। ती आता आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि सेम कढईमध्ये आपण पुन्हा थोडं तेल ॲड करून त्यातच भाजी तयार करून घेणार आहोत। इथे तेलामध्ये थोडे जिरे टाकून घेणार आहोत। जिरे थोडे तडतडले की त्यामध्ये एक मोठा बारीक कापून घेतलेला कांदा टाकून अगदी लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहोत। बघू शकता, इथे आपला कांदा लालसर असा झालेला आहे। यामध्ये आता आपण एक बारीक कापून घेतलेला टोमॅटोही टाकून घेणार आहोत। टोमॅटोही अगदी सॉफ्ट होईपर्यंत व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत। इथे टोमॅटोही सॉफ्ट झालेले आहेत। ह्यामध्ये आलं, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण टाकून घेणार आहोत। हे वाटण टाकल्यानंतर व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। खूप सोपी व मस्त अशी ही भाजी रेडी होते। ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत एन्जॉय करू शकता। ही पेस्टही व्यवस्थित अशी परतवून झालेली आहे। आता गॅस बारीक करून आपण ह्यामध्ये सगळे मसाले ॲड करून घेणार आहोत। सगळ्यात आधी इथे मी पाव चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि पुन्हा अर्धा चमचा थोडीशी लाल तिखट घेतलेली आहे।
हे सगळे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहोत, जेणेकरून आपले मसाले जे आहेत ते करपणार नाही। हे मसाले आपण 1 ते 2 मिनिटं असेच परतवून घेणार आहोत। मसाल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे। यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीरही ॲड करून घेणार आहोत। कोथिंबीरचा फ्लेवर मसाल्यामध्ये खूप छान असा येतो। तुम्ही इथे बघू शकतात आपल्या मसाल्याला व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे। ह्यामध्ये आपण जे परतवून घेतलेली वांगी होती ती ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित एकदम मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये 2 ते 3 चमचे दाण्याचा कूटही टाकून घ्यायचा आहे। दाण्याचा कूट टाकून आपण ही भाजी एकदम मिक्स करून घेणार आहोत। दाण्याचा कूट मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्या गरजेनुसार पाणी ॲड करून घ्यायचं आहे। इथे पाणी ॲड करताना कोमटच पाणी ॲड करायचं आहे। तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्हाला जेवढं हवं तेवढं पाणी ॲड करू शकता। पाणी ॲड केल्यानंतर एकदा वांगी मिक्स करून घ्यायची आहेत। त्यानंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठही घालून घेणार आहोत। मीठ टाकून घेतल्यानंतर एकदा मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून ही भाजी आपण मीडियम फ्लेमवर 10 मिनिटं शिजवून घेणार आहोत। तुम्हाला जर माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। आपण आता वांगी चेक करून घेणार आहोत। बघू शकतात किती मस्त अशी आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे। वांगेही व्यवस्थित असे शिजले गेलेले आहेत। गॅस बंद करून आता आपण हे झाकण असंच ठेवून ही भाजी 5 मिनिटं तशीच ठेवणार आहोत। ते बघू शकतात मस्तच किती छान अशी आपली भाजी रेडी झालेली आहे। त्यावर आता आपण थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहोत। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।